आज मी घेऊन आले आहे साऊथ इंडियन ब्राईड लुक. हा लुक मी कसा केला हा मी स्टेप बाय स्टेप व्हिडिओ शेअर केला आहे, तरी शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. चला तर मग सुरुवात करूया. इथे सगळ्यात पहिले मी फेस वॉश करून घेतला आहे. त्यानंतर मी मॉइश्चरायझर लावून घेते. मॉइश्चरायझर लावल्यानंतर 3 ते 4 सेकंद थांबून घेतलं. त्यानंतर मी प्रायमर लावते आहे. प्रायमर लावल्यानंतरही जवळपास 4 ते 5 सेकंद थांबून घेतलं. त्यानंतर मी फाउंडेशन लावते आहे. फाउंडेशन ब्लेंडरच्या मदतीने मी ब्लेंड करून घेते. फाउंडेशन सेट करण्यासाठी इथे मी ट्रान्सलुसंट पावडर घेतली आहे. त्यानंतर इथे मी पावडर ब्लश वापरते आहे. अप्लाय केल्यानंतर मी फक्त रिकामा ब्रशच नाकावर फिरवून घेते आहे, ब्लश न घेता. त्यानंतर सेम पॅलेटमधून मी हायलायटर घेते. त्यानंतर हायलायटर शार्प दिसायला नको म्हणून ते ब्लेंड करून घेते. त्यानंतर पुढे मी आय शॅडो करून घेते. आय शॅडोज करताना साडीचा रंग लक्षात ठेवून आय शॅडो करायला घ्यायचे, किंवा मग ब्राऊन शेड घेऊन त्यावरती साडीच्या काठांमध्ये जी कुठली शाईन असेल, जसं की गोल्डन कलरची असेल किंवा सिल्वर कलरची असेल तर ते शिमर फक्त लावून घ्यायचं. ब्राऊन कलर अप्लाय करायचा आणि त्यावर साडीच्या काठानुसार शिमर लावून घ्यायचं. तसे आय शॅडो सिम्पल आणि खूप छान होतात. पुढे मी सेम आय शॅडो पॅलेटमधून मॅट ब्लॅक कलर घेऊन माझे आयब्रोज फिल करून घेते. त्यानंतर आयलायनर लावून घेते. आयलायनर लावून झाल्यानंतर मी काजळ लावते. त्यानंतर मी मस्कारा लावून घेते. त्यानंतर मी लिपस्टिक घेते. लिपस्टिक मी ब्राऊन शेडमध्येच निवडलेली आहे. लिक्विड लिपस्टिक अप्लाय करताना डायरेक्ट जर कॉन्फिडन्स नसेल की लिपस्टिकमध्ये येणाऱ्याच ब्रशने आपण ती अप्लाय करू शकतो, तर अगोदर लिपस्टिकच्या ब्रशच्या मदतीने लिप लाईन ड्रॉ करून घ्यायची आणि त्यानंतर मग ती फिल करायची, किंवा लिप पेन्सिलने पण आपण लिप लाईन ड्रॉ करून घेऊन मग लिपस्टिक फिल करू शकतो. त्यानंतर मेकअप फिक्सर करून घेते.
त्यानंतर मेकअपचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट ते म्हणजे टिकली. टिकलीशिवाय लुक कंप्लीट होतच नाही आणि साऊथ इंडियनमध्ये टिकलीच्या खाली व्हाईट कलरचा गंध असतो, म्हणून इथे व्हाईट कलरचा गंधही मी लावून घेते. त्यानंतर पुढे हेअरस्टाईल करून घेते. हेअरस्टाईलसाठी मी मिडल पार्टिशन घेतले. मिडल पार्टिशन घेऊन एअर टू एअर सेक्शन काढून घेते आणि त्यानंतर मागच्या केसांची मी वेणी घालून घेते. मागच्या केसांचं वेणी घातल्यानंतर पुढचे दोन्ही पार्ट मी मागच्या बाजूला पॅक करून घेते व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. साऊथ इंडियनमध्ये मोठी वेणी छान वाटते, पण इथे मेसी ब्रेड दिसण्यासाठी मी इथे एक मेसी एक्सटेन्शन घेतली आहे आणि ती मी माझ्या वेणीच्या भोवती गुंडाळून घेणार आहे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे. इथे हेअरस्टाईल आणि मेकअप माझा पूर्ण झालेला आहे. आता मी ज्वेलरी घालून घेते. अशा प्रकारे माझा साऊथ इंडियन लुक पूर्ण झालेला आहे. व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. मेकअप तुम्हाला आवडला का तेही मला कमेंट करून नक्की सांगा. आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुमच्या मैत्रिणींबरोबरही व्हिडिओ शेअर करा.